नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खेळाडू विद्यार्थ्यांसाठी चांगली भरती इथं आलेली आहे आणि जागा ज्या आहेत त्या जागाही इथं चांगल्या पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत. या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही जी बँक ऑफ महाराष्ट्राची जी भरती आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर चला तर मित्रांनो, आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला. ही जी भरती आहे बँक ऑफ महाराष्ट्राची खेळाडूंसाठीची, त्यासाठीचे ऍप्लिकेशन आहेत. ते ऍप्लिकेशन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत आणि ते कधीपासून मागवण्यात आलेले आहे पहा, 20/6/2024 ते 8/7/2024 पर्यंत तुम्हाला हे ऑफलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते बँक ऑफ महाराष्ट्राचे भरायचे आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ही खूप मोठी बँक असून तिच्या 2500 पेक्षा जास्त ब्रँचेस आहेत मित्रांनो. आणि ही जी भरती आहे ती भरती कोणत्या खेळाडूंसाठी आहे बघा, की ज्यांचा व्हॉलीबॉल हा जो काही गेम आहे त्या व्हॉलीबॉल गेम मधील खेळाडूंसाठीची ही भरती आहे. ही भरती महिला कॅन्डिडेट साठी आहे आणि पोस्ट कोणते आहे तर कस्टमर सर्व्हिसेस असोसिएट म्हणजे क्लर्कची ही भरती असणार आहे. तुम्हाला इथं एज लिमिट दिलेलं आहे, 18 ते 25 वर्ष तुमचं एज असलं पाहिजे आणि तुमचे जे काही पे स्केल असणार आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. 24,050 रुपये हे तुमचं पे स्केल असणार आहे. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जे आहे ज्यांचं प्रोफेशनसी व्हॉलीबॉल आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही भरती असणार आहे आणि वुमेन कॅन्डिडेट साठी भरती आहे. नंबर ऑफ पोस्ट किती आहेत बघा, इथं 12 जागांसाठीची ही भरती आलेली आहे मित्रांनो. आणि क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे की 10वी प्लस इक्वलेंट तुमचं कोणत्याही विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे मित्रांनो. तुम्ही नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्पोर्ट मध्ये खेळलेला असला पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं खेलो इंडिया वगैरे या ठिकाणी खेळलेला असलं पाहिजे. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही जर विनर झाला असाल तर इथं तुम्ही काय करू शकता, या भरतीसाठी अप्लाय करू शकता. हे तुम्हाला इथं या चार्ट मध्ये सर्व दिलेलं आहे मित्रांनो. हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे करायचं आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना आणखीन काय गोष्टी दिलेल्या आहेत ते पाहायचं आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड राहणार आहे आणि तुम्हाला इथं कमीत कमी 1 वर्षाचा 50,000 रुपयाचा बॉन्ड ही द्यावा लागणार आहे. इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. ही जी भरती आहे ही भरती बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व ब्रँच साठी असणार आहे. कोणतीही एक अशी स्पेसिफिक ब्रँच दिलेली नाही इथं तुम्हाला मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं मॅक्झिमम मार्क दिलेले आहेत. इंटरनॅशनल टुर्नामेंट असेल तर किती तुम्हाला इथं मार्क असणार आहेत 50 पैकी ते इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर नॅशनल टुर्नामेंट इव्हेंट असेल तर किती दिलेले आहेत. स्टेट लेवल जर तुम्ही असाल तर 40 मार्क आहे, डिस्ट्रिक्ट लेवल 30 मार्क आणि एनी अदर असेल तर तुम्हाला इथं 25 मार्क दिलेले आहेत. हे तुमचे मार्क सिलेक्शन प्रोसेससाठी उपयोगाला येणार आहेत. तुमचं जे सर्टिफिकेट असेल त्यानुसार तुम्हाला तिथं मार्क मिळणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाहायचं आहे की हे जे काय ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहे त्याची फी किती असणार आहे. तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची फी जी आहे ती जनरल, EWS, ओबीसी कॅन्डिडेट साठी 500 रुपये प्लस जीएसटी म्हणजे 590 रुपये ही फी असणार आहे. आणि SC ST कॅन्डिडेट साठी 100 रुपये प्लस जीएसटी 118 रुपये ही फी असणार आहे. ह्या फीचा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो डीडी आहे तो डीडी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नावाने तुम्हाला तयार करायचा आहे. आणि तुम्ही जे काय ऑफलाईन ऍप्लिकेशन भरणार आहे त्याच्यामध्ये हा डीडी तुम्हाला तिथं सबमिट करायचा आहे. ऍप्लिकेशन कुठं सबमिट करायचंय बा, इथं जो तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती तुम्हाला काय करायचं आहे, ऍप्लिकेशन तुमचं जे आहे ते ऍप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीनं सबमिट करायचं आहे तुम्हाला वरती दिलेल्या तारखेप्रमाणे. आणि डीडी जो आहे तो डीडी तुम्हाला इथं बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रुटमेंट ऑफ मेरिटरस स्पोर्ट्स पर्सन्स 2024-25 पेएबल ऍट पुणे यांच्या नावाने तुम्हाला हा जो डीडी आहे तो डीडी काढायचा आहे. आणि तो डीडी ही तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्येच तो जो काही लिफाफा असेल त्याच्यामध्ये सबमिट करायचा आहे. इथं तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट इथं तुम्हाला लागणार आहेत. तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट असेल, 12वीचं मार्कशीट असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड
हे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करत असताना अर्जासोबत जोडायचे आहेत मित्रांनो। आणि तुम्हाला अर्जाचा जो फॉर्मॅट आहे तो अर्जाचा फॉर्मॅट ही तुम्हाला इथं दिलेला आहे। हा जो अर्जाचा फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज जो आहे तो अर्ज करायचा आहे मित्रांनो। तर चला, जे स्पोर्ट्समन आहेत त्यांच्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रासाठी भरती आलेले आहे, याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मित्रांनो, तुम्हाला हे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।